बायकोसाठी गिफ्ट आणायला गेला आणि परत आलाच नाही। लग्नानंतर 24 तासात असं काही घडलं की ते ऐकून तुमचाही थरका पडेल। मध्य प्रदेशातील शहडोलमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे। लग्नाच्या पहिल्या रात्री बायकोसाठी गिफ्ट आणायला गेलेला तरुण पुन्हा आलाच नाही। शहडोलच्या झिऱ्या गावामध्ये राहणाऱ्या दीपेंद्रचे लग्न झाले होते। सिद्धी जिल्ह्यातील मगरहोर गावातील तरुणीशी त्याचं लग्न झालं होतं। लग्नानंतर तो आपल्या बायकोला घरी घेऊन आला। घरामध्ये नवी नवरी आल्यानंतर सर्व विधी सुरू होते। त्याचवेळी दीपेंद्र लग्नाच्या पहिल्याच रात्रीसाठी आपल्या बायकोला गिफ्ट आणण्यासाठी घराबाहेर पडला। सासऱ्याने लग्नामध्ये दिलेल्या बाईकवरून तो जात होता। त्याचवेळी मोठा अनर्थ घडला। दीपेंद्र त्याच्या बायकोसाठी लग्नाच्या पहिल्या रात्रीसाठी भेटवस्तू घेण्यासाठी गावापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या बयाहारी येथे गेला होता। त्याने बायकोसाठी सोन्याचं लॉकेट आणि चांदीचं पैंजण विकत घेतलं। त्यानंतर तो बाईकवरून परत घराच्या दिशेने निघाला। याच दरम्यान घराच्या 1 किलोमीटर अंतरावर सराई सांदा येथे त्याच्या बाईकला भीषण अपघात झाला। समोरून येणाऱ्या भरधाव बाईकने त्याच्या बाईकला जोरदार धडक दिली। त्या बाईकवरून दोघे जण प्रवास करत होते। हा अपघात इतका भीषण होता की दीपेंद्र आणि दुसऱ्या बाईकचा चालक यांचा जागीच मृत्यू झाला, तर मागे बसलेला दुसरा तरुण गंभीर जखमी झाला। दीपेंद्रच्या मृत्यूची बातमी त्याच्या गावात वाऱ्यासारखी पसरली। लग्नाच्या 24 तासातच नवरदेवाचा मृत्यू झाल्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला। दीपेंद्रचं कुटुंबीय आणि सासरच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला। या घटनेची माहिती मिळताच बयावरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। जखमीला तात्काळ रुग्णालयात दाखल केले गेले। जखमीची प्रकृती चिंताजनक आहे। पोलीस या अपघाताचा तपास करत आहेत।